चिंतन मनन केले पाहिजे. आपले लेखन सहज, सुलभ, प्रवाही, अर्थवाही शब्दात कसे होईल, वाचकांना ते वाचायचे कसे वाटेल हा विचार मनात सतत घोळू द्यावा. तर बघा काय म्हणले की निबंध लेखनाची पूर्वतयारी करणे म्हणजे सर्वांगाने व्यासंगी होणे होय. लेखन विषय क्रमाक्रमाने म्हणजे लेखन विषय असा आहे की तो क्रमाक्रमाने काय करायचा आहे की फुलवत गेलं पाहिजे. तो सूत्रबद्ध पद्धतीने मांडता आला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे रे? शब्द, स्वतःची भाषा, शब्दांची शैली कशी विकसित करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. मग सतत चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. आपले लेखन सहज, सुलभ, प्रवाही, अर्थवाही शब्दात कसे होईल, वाचकांना ते वाचावेसे कसे वाटेल हा विचार मनात काय करायचा आहे की सतत घोळू द्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय म्हणलं की लिखाणाचा जास्त सराव करणं तुम्हाला काय की गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर बघा काय म्हणलं की उत्तम निबंध लेखन कसे करावे. निबंध लेखन करताना खालील बाबी महत्त्वाच्या असतात. 1. आकर्षक सुरुवात. एकात एक गुंफलेले संयुक्तिक मुद्दे, परिणामकारक शेवट, म्हणी, वाक्यप्रचार, सुभाषिते इत्यादीचा सुयोग्य वापर, अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशील वापर, अर्थपूर्ण शब्दरचना, विरामचिन्हांचा आवश्यक तेथे वापर, परिच्छेद रचना, लेखन नियमानुसार सुवाच्य लेखन, प्रासादिक भाषाशैली, पाल्लाळ आणि पुनरावृत्ती होणार नाही याबाबत घेतली जाणारी दक्षता, स्वतःच्या शब्दात अभिव्यक्ती असावी, अन्य ठिकाणून मजकूर उतरून काढलेला नसावा. बघा निबंध लेखन करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची. 1. आकर्षक सुरुवात. मुलांनो एक लक्षात ठेवा, निबंध लिहिताना निबंधाची सुरुवात कशी पाहिजे की आकर्षक पाहिजे. एकात एक गुंफलेले संयुक्तिक मुद्दे म्हणजे एकात एक गुंफलेले ते काय पाहिजे की संयुक्तिक मुद्दे असावे आणि निबंधाचा शेवट परिणामकारक असावा. 2. म्हणी, वाक्यप्रचार, सुभाषिते इत्यादींचा सुयोग्य वापर म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला म्हण वापरायची असेल, म्हणी वापरू शकता, वाक्यप्रचार वापरू शकता, सुभाषित इत्यादींचा योग्य ठिकाणी काय करायचं आहे की वापर करायचा आहे. अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर म्हणजे अवतरणं जे असतात या अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर करायचे. अर्थपूर्ण शब्दरचना. निबंधाचा सर्वात महत्त्वाचा हा घटक आहे की निबंध लिहिताना तुमची रचना काय पाहिजे की अर्थपूर्ण असायला पाहिजे. विरामचिन्हांचा आवश्यक तेथे वापर केलेला पाहिजे. परिच्छेद रचना. निबंध लिहिताना अखंड लिहायचा नाही तर काय करायचे की परिच्छेद पाडून निबंध लिहायचा आहे. लेखनाचे सर्व नियम वापरायचे आहेत आणि निबंध कसा पाहिजे की सुवाच्य अक्षरामध्ये असावा. कारण आपण लिहिलेला निबंध दुसऱ्याला कळला पाहिजे, समजला पाहिजे. प्रासादिक भाषाशैली आणि भाषाशैलीसुद्धा काय वापरायची की चांगल्या पद्धतीची वापरायची आहे. निबंधामध्ये पाल्लाळिकपणा नसावा, पुनरुक्ती होणार नाही म्हणजे परत परत ते शब्द काय करायचे की लिहायचे नाहीत. याबाबतसुद्धा दक्षता काय केली पाहिजे की घेतली पाहिजे. स्वतःच्या शब्दात अभिव्यक्ती असावी म्हणजे निबंध लिहिताना स्वतःचे शब्द काय करायचे की मांडायचे आहेत. इतर ठिकाणांहून मजकूर उतरून काढलेला नसावा म्हणजे तुम्ही जर ह्या सर्व गोष्टी या सर्व बाबी लक्षात जर घेतल्या तर तुमचा निबंध चांगल्या पद्धतीने काय होतो की लिहिला जात असतो. आणि आपल्या परीक्षेतला सर्वात महत्त्वाचा घटक काय की निबंध आहे. आता त्याच्यानंतर बघा काय म्हणले की समारोप आहे. या ठिकाणी उत्कृष्ट निबंध कसा लिहावा या संबंधीचे विवेचन केले आहे. मात्र सुरुवातीलाच असा निबंध लिहिता येईल असे नाही अथवा यामधील सर्व अपेक्षा इयत्ता 12वीमधील निबंध लेखनासाठी जशाच्या तशा लागू होतील असे नाही, परंतु भविष्यात महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा परीक्षांसाठी अथवा एखाद्या स्पर्धेत सहभागी होताना हे विवेचन मार्गदर्शन ठरेल. बघा काय म्हणले की समारोप. या ठिकाणी उत्कृष्ट निबंध कसा लिहावा या संबंधीचे विवेचन केले आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत काय पाहिलं रे की निबंध कसा चांगला लिहावा या संबंधीचं काय केले की चर्चा केलेली आहे. मग सुरुवातीलाच असा निबंध लिहिता येईल म्हणजे सुरुवातीला निबंध लिहायला लागल्यानंतर तुम्हाला निबंध असा लिहिता येईल याची काय नाही की खात्री नाही किंवा असंही नाही अथवा यामध्ये सर्व अपेक्षा म्हणजे निबंधामध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्ही 12वीमध्येच काय करायचे की निबंध लेखनासाठी जशाच्या तशा लागू पडतील असेही नाही, परंतु भविष्यात तुम्हाला काय करायचे की महाविद्यालयीन स्तरावर
स्पर्धा परीक्षांसाठी अथवा एखाद्या स्पर्धेत सहभागी होताना या सर्व गोष्टी काय होणार आहेत की उपयोगी पडणार आहेत किंवा याचे विवेचन तुम्हाला काय होणार आहे की मार्गदर्शक ठरणार आहे. तर मुलांनो काय केले की आपण आता विभाग 5मधील निबंध लेखन हे काय केले की पाहिले गेलेलं आहे. तर त्यांनी काही बाबा कृतीमध्ये काय म्हटलं की खालील विषयांवर निबंध लेखन करा. तर हे निबंध असे वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध, वैचारिक निबंध हे सर्व निबंध तुम्ही काय करायचे आहेत की लिहून काढायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये एखादा नवीन विषय तुम्ही हा जर घेतला तर कोरोना एक महामारी हा विषयसुद्धा तुम्ही उत्तम प्रकारे काय करायचं आहे की लिहून काढायचा आहे. तर निबंध लेखन हा भाग आपला काय झाला की संपला गेलेला आहे. तर आपण पुढं व्याकरण आणि लेखन पाहणार आहोत.